नमस्कार, मी जितरत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक अभूतपूर्व घटना अशी घडत आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यापासून सातत्याने आंदोलन करतात। गरजवंत मराठा, की ज्याला आपण गरीब मराठा असं म्हणतो, या सगळ्यांना घेऊन त्यांनी मुंबईकडे आगेकूच केली आहे आणि आज मुंबईत ते धडकले आहेत। परंतु या आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा ही लाईन पकडत गरीब मराठ्यांचे प्रश्न त्यांनी या निमित्ताने ऐरणीवर आणले आहेत। परंतु अनेक वर्षापासून म्हणजे महाराष्ट्र स्वातंत्र्यापासून सत्तेवर आणि सत्तेची फळे चाखणारा हा मराठा समूह होता। महाराष्ट्रातल्या 169 घरांमध्ये मराठा समाजाची सत्ता आहे। ही 169 घरं आलटून पालटून सत्ता उपभोगत असतात। मग ती जिल्हा परिषदेची असेल, पंचायत समितीची असेल किंवा मग विधानसभा असेल किंवा लोकसभा असतील, ही 169 घराने स्थानिक स्वराज्य संस्थेपासून केंद्रीय स्तरापर्यंत सत्तेची लाभार्थी आहेत। परंतु गरजवंत मराठा आणि गरीब मराठा ही लाईन घेऊन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र केलाय आणि त्यासाठी त्यांनी थेट सत्तेलाच आव्हान दिलं आहे। आपण बघतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या 48 खासदारांपैकी जवळपास 18 पेक्षा जास्त खासदार हे मराठा समाजाचे आहेत। ही सगळी खासदार मंडळी कोट्याधीश असल्याचं त्यांनीच त्यांच्या शपथपत्रात नमूद केलेल्या आकडेवारीनुसार समोर आलेलं आहे। अशा अवस्थेमध्ये शिक्षण संस्था असतील, दूध डेऱ्या असतील, साखर कारखाने आणि वेगवेगळी कॉलेज यासारख्या अनेक क्षेत्रांवर मराठा समूहाची मक्तेदारी राहिलेली आहे। परंतु त्याच समूहातला एक गरीब, एक दाबलेला वंचित समूह जो होता, ज्याला गरीब मराठा असं म्हटलं जातं, ज्याला गरजवंत मराठा असं म्हटलं जातं, त्या समूहाचे प्रश्न या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांनी ऐरणीवर आणलेले आहेत। आतापर्यंत सत्तेत असलेले निजामी मराठे हे आलटून पालटून वेगवेगळ्या राजकीय पक्षातून सत्ता उपभोगत आहेत। मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, या पक्षांच्या माध्यमातून त्यांनी अगणित संपत्ती त्यांनी कमावली आहे आणि त्यामुळे गरीब मराठ्यांचं शोषण श्रीमंत मराठ्यांकडनंच किंवा निजामी मराठ्यांकडनंच केलं जातं, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाहीये। या राजकीय लढाईत मात्र अनेक राजकीय पक्षांनी आपली बोटचेपी भूमिका घेतलेली आहे। अनेक पक्षांनी उघडपणे याविषयी बोलण्यास ठामपणे नकार दिलाय, तर अनेक मराठा समाजातले आमदार, खासदार यांनी या लढ्यापासून पळ काढत गप्प बसण्याची भूमिका घेतली। मात्र या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची घटना अशी घडलेली आहे, गरजवंत किंवा या गरीब मराठा समूहासाठी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष धावून आलेला आहे। आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे आंदोलनाचं जे ठिकाण आहे अंतरवली सराटी, जे जालना जिल्ह्यात येतं, तिथून या आंदोलनाने वनवा पेटत थेट राजधानीत धडक दिली। या आंदोलनाच्या सुरुवातीलाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भेट देत गरीब मराठ्यांचा किंवा गरजवंत मराठ्यांच्या या लढ्याला पाठिंबा देत मराठा आरक्षणाला जाहीरपणे आणि उघडपणे समर्थन दिलं। त्यांच्या या समर्थनामुळे या लढ्याला नैतिक पाठबळ मिळालं असल्याचं आणि खूप मोठा आधार असल्याचं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळेस नमूद केलं होतं। अनेक राजकीय पक्षांनी यामध्ये पळवाट शोधत असताना वंचित बहुजन आघाडी गरीब मराठ्यांच्यासाठी ठामपणे उभी राहिली, ठामपणे उभीच नाही राहिली, तर यासाठीचं सोल्युशन, यासाठीचा फॉर्म्युला वंचित बहुजन आघाडी सत्तेत आलाच मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सोडू असं त्यांनी जाहीर केलं आहे। मराठा समूहाला आरक्षण देत असताना ओबीसी समूहांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देता येतं, ही भूमिका पहिल्यांदा त्यांनी जाहीरपणे मांडली। या लढ्यामध्ये गरीब मराठा आणि ओबीसी या भांडणामध्ये दोन्ही समूहात दरी निर्माण न होऊ देण्याचं एक महत्त्वाचं काम वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांनी या निमित्तानं केलं आहे। आपण बघतोय की या सगळ्या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका फार निर्णायक ठरलेली आहे। वंचित बहुजन आघाडी सातत्यानं ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून वेळोवेळी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। मराठ्यांना वेगळं ताट आणि ओबीसींना वेगळं ताट असं म्हणत असताना त्यांनी दोन्ही समूहातील वाद हा शमवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेमुळे मनोज जरांगेंनी सुद्धा वंचितच्या या भूमिकेला पाठिंबा देत आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचा सल्ला मानतो जाहीरपणे मत मांडलं। आज वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रातली ताकद बघता जवळपास 9 ते 10% वोट शेअर वंचित बहुजन आघाडी आपल्याकडे राखून आहे आणि अशा परिस्थितीत गरीब मराठ्यांच्या या लढ्याला वंचितचं पाठबळ असणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची कूच बदलणारी घटना आहे।
या निमित्तानं आपले प्रश्न सोडवण्याच्या दिशेने आता गरीब मराठ्यांनी आगेकूच केली की काय अशी परिस्थिती राज्याच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे. गरीब मराठा आणि ओबीसींच्या जोडीला वंचित बहुजन आघाडी आल्यामुळे भाजपला एक मोठं आव्हान या निमित्तानं उभं झालंय. लोकसभेच्या या लढाईमध्ये प्रत्येक मतदारसंघात जवळपास 1.5 ते 2 लाखाची मतदानाची पकड धरून असलेला वंचित बहुजन आघाडी यामध्ये फार निर्णायक ठरणार आहे. यामध्ये दुसरी बाजू अशी आहे की मुस्लिम समूह सुद्धा जो पक्ष भारतीय जनता पक्षाला हरवू शकतो त्यांच्या बाजूने आपलं मतदान टाकतो आणि अशा अवस्थेत वंचित बहुजन आघाडी त्याच्यासाठी एक एक्स फॅक्टर म्हणून समोर आलेला आहे. कारण भाजपला हरवण्याची ताकद ना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेली आहे आणि नाही काँग्रेस पक्षामध्ये राहिली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झालीत आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडी भाजपला हरवू शकतो या मनस्थितीत आता मुस्लिम समूह आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सातत्याने मनोज जरांगे पाटील यांना सावध करतायत. ते मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी कालच त्या संदर्भातली प्रतिक्रिया देत त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची तब्येत सांभाळली पाहिजे आणि त्यांनी जनतेमध्ये बसून जेवण केलं पाहिजे. कुठलाही राजकीय पक्ष त्यांच्या सोबत काहीही करू शकतो, त्यामुळे त्यांनी आपलं जेवण हे सामान्य लोकांसोबत केलं पाहिजे. ते ज्या ठिकाणी जेवतात त्या जेवणामध्ये जुलाबाचं औषध टाकून मनोज जरांगे पाटील यांना शारीरिकदृष्ट्या कमजोर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी सावध राहून या गरीब मराठ्यांच्या लढ्याला, या वंचित मराठ्यांच्या लढ्याला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि ती दिशा त्यांनी टिकून ठेवावी असं सुद्धा ते सातत्यानं जाहीरपणे मनोज जरांगे पाटील यांना सावध करतात. अनेक राजकीय पक्ष यापासून पळ काढत असताना ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू न देता गरीब मराठ्यांच्या बाजूने बाळासाहेब आंबेडकर ठामपणे उभे आहेत आणि म्हणून आगामी कालावधीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि हे आंदोलन कुठल्या दिशेने जातं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कसा वेगळा आहे ते त्यांनी त्यांच्या कृतीतनं, ते त्यांच्या बोलण्यातनं आणि त्यांनी घेतलेल्या स्पष्ट भूमिकेतनं सिद्ध केलेलं आहे. आगामी कालावधीमध्ये राज्याचं राजकारण कुठल्या दिशेने जातं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून आम्हाला कळवा आणि प्रबुद्ध भारतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.